जळगाव जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांची जिल्ह्यातील विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषदेसमोर संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण पाटील यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले। यात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांनी पूर्ण काळात केलेल्या सेवांबाबत कुठल्याही प्रकारची तरतूद व मानधन जिल्हा परिषदेतर्फे देण्यात आले नाही, यासह इतर मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमोर आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे। यावेळी मोठ्या संख्येने आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या। स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने जळगाव जिल्हा परिषदेसमोर आशा आणि गटप्रवर्तकांच्या प्रतिनिधींचं धरणे आंदोलन केलेलं आहे। या धरणे आंदोलनामध्ये शासनाने आशा स्वयंसेविकाच्या मानधनामध्ये 2,000 रुपये आणि गटप्रवर्तकांच्या मानधनामध्ये 3,000 रुपयाची मानधनवाढ केलेली। सदर मानधनवाढीचा निधी हा देण्यासाठी जिल्हा परिषदेला प्राप्त झालेला आहे, परंतु जळगाव जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकांना आणि गटप्रवर्तकांना मानधनवाढीचा निधी काही तालुक्यांमध्ये, काही प्रकल्पांमध्ये, काही PSCमध्ये अजून दिलेला नाही आहे। संघटनेची नोटीस ही संघटनेने जिल्हा परिषदेला नोटीस दिलेली की 17 तारखेपर्यंत आपण हे सर्व पैसे हे द्यावेत, अन्यथा जिल्हा परिषदेसमोर आम्ही धरणे आंदोलन करू। त्या अंदाजाने आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहे। नंबर 2चा जो मुद्दा आहे की आशांनी कोरोनाच्या कामामध्ये अत्यंत धोक्याचं काम म्हणजे धोका पत्करून ते काम केलेलं आहे, परंतु त्या कामाचा मोबदला, माझं कुटुंब माझ्या जबाबदारीचा मोबदला अजून जिल्ह्यामध्ये एकही आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना दिलेला नाही। धोका पत्करून जीव धोक्यात घालून हे काम केलेलं आहे, तरीसुद्धा मात्र जिल्हा परिषदेने तो मोबदला हा दिलेला नाही आहे। हे निश्चितच निषेधार्ह आहे आणि म्हणून ते सुद्धा काम, माझे कुटुंब माझ्या जबाबदारीचा मोबदला हा जिल्हा परिषदेने ताबडतोब आशा स्वयंसेविकांना दिला पाहिजे। या वर्षापासून शासनाने आशांना मिळणाऱ्या गणवेशामध्ये, गटप्रवर्तकांना मिळणाऱ्या गणवेशाच्या रकमेमध्ये 600 रुपयांनी वाढ करून ती रक्कम 1200 रुपये केलेली। त्याच्या संदर्भातला GR आलेला आहे, त्याच्या संदर्भातला निधी पण जिल्हा परिषदेला प्राप्त झालेला आहे, मात्र अजून त्या गणवेशाची रक्कम ही जिल्हा परिषदेमार्फत आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना दिलेली नाही। उलट ती रक्कम न देता आशांकडनं 1000 रुपये हे मागितले जात आहेत। आमचं हे म्हणणं आहे की आशांना पॅटर्न दिला जावा, आशांना ते पैसे दिले जावे आणि त्या पॅटर्नप्रमाणे आशा तो साड्या किंवा युनिफॉर्म घेतील, त्याच्यामध्ये वरिष्ठांनी कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करू नये, हे पण एक आमचं ह्या ठिकाणी म्हणणं आहे। त्यानंतर अशा अनेक जिल्हा पातळीवरचे प्रश्न आहेत। या प्रश्नांसाठी आज आम्ही जिल्हा परिषदेसमोर बेमुदत धरणे आंदोलनाची नोटीस शासनाला दिलेली आहे। प्रश्न सुटले तर ठीक, नाही सुटले तर आम्ही हे धरणे आंदोलन आमचं कंटिन्यू करणार आहोत, असं मी आपल्या माध्यमातून प्रशासनाला सांगू इच्छितो। जर तुम्ही आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आमचे दिव्य प्रहार लाईव्ह चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा व ताज्या बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।